नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत बिना अस्तरच्या ब्लाऊजला पाइपिंग कसं करायचं। इथे मी 1.5 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत पाइपिंगसाठी। आणि इथे या पट्ट्या मी जे काही थोडंफार तिकडे इकडे असेल तर मी कट करून सेम करून घेत आहे। आणि आता आपल्याला ही पट्टे जोडून घ्यायचे आहेत। एक पट्टी सरळ ठेवलेला आहे, त्याच्यावरती उलट दुसरी पट्टी उलट ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने 1/2 इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे। तर मी एक पट्टी जोडून घेतलेली आहे। सेम अशाच पद्धतीने सर्व पट्ट्या आपल्याला एकावर एक ठेवून जॉईन करून घ्यायच्या आहेत। एक पट्टी सरळ ठेवायचा आहे, त्याच्यावरती दुसरी पट्टी ही उलट ठेवून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे। आता या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत। आता आपल्याला या पट्टीला एका साइडने थोडंसं फोल्ड करून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायचं आहे। तशा पद्धतीने मी एका साइडने इथं 1/2 इंच इतकं, 1/2 इंचापेक्षा थोडंसं कमी इथं अशा पद्धतीने मी पट्टी फोल्ड करून इथं पट्टीवर एक टिप टाकून घेणार आहे। इथं अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला आपल्याला शिलाई देऊन घ्यायचा आहे। हा जो ब्लाऊज आहे याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। पुढचा भाग कसा शिवायचा आणि फिटिंग कसं टाकायचं हे सर्व मी डिटेलमध्ये याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। तर अशा पद्धतीने आपल्या पूर्ण पट्टीला इथं शिलाई देऊन झालेला आहे। आता आपल्याला ही पट्टी गळ्याला जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पूर्ण पट्टीला इथं फोल्ड करून टिप मारून घेतलेला आहे। आता आपल्याला हे ब्लाऊजला लावून घ्यायचं आहे। इथं मी ब्लाऊज हा सरळ ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावरती पट्टी ही उलट ठेवून घ्यायचं आहे आणि स्टार्टिंगला थोडंसं अशा पद्धतीने आतमध्ये मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि स्टार्टिंगला लॉक करून मी पट्टी ही जोडून घेणार आहे। आणि जे काय आपण पट्टीवरती 1/2 इंच इतकं मार्जिन पकडून शिलाई दिली होती ती दुसऱ्या बाजूने येईल आणि ज्या साइडने आपण टिप मारलेलं नाही त्या साइडने आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे। आणि इथं पट्टी जोडताना 1/2 इंच इतकं मार्जिन पकडून हे पूर्ण गळ्याला पट्टी लावून घ्यायचं आहे। ही पट्टी जोडताना कुठेही जास्त खेचायचं नाही, तशा पद्धतीने अलगद अलगद पकडत आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायचं आहे। मी दुसऱ्या पद्धतीने एक पाइपिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ज्या ब्लाऊजचे जास्त धागेदोरे निघत असतील त्या ब्लाऊजला तुम्ही तशा पद्धतीने पाइपिंग करू शकता। एकदम फिनिशिंगमध्ये असं आपलं पाइपिंग तयार होतं आतल्या आणि बाहेरच्या साइडने। तो व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा। तशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पूर्ण गळ्याला ही पट्टी लावून घेणार आहे। इथं अशा पद्धतीने आपलं पूर्ण पट्टी ही गळ्याला लावून झालेलं आहे आणि इथं एंडिंगला पण आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। इथं अशा पद्धतीने आपलं पट्टी जोडून झालेलं आहे। आता आपल्याला या गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। इथं कट्स देताना कुठेही आपला ब्लाऊज कट होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत। आणि जे काय आपण शिलाई मारली होती गोलाकार असं पट्टीवरती, त्या शिलाईच्या आतमध्येच आपलं कट हे असलं पाहिजे। शिलाईच्या बाहेर शिलाई कुठेही कट होणार नाही अशा पद्धतीने आपलं इथे कट देऊन घ्यायचं आहे। इथे मी गळ्याला कट देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला पाइपिंग बनवून घ्यायचं आहे।
इथं अशा पद्धतीने मी एक फोल्ड केलेला आहे आणि अजून एक फोल्ड असं डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथं अशा पद्धतीने गोलाकार असं पायपिंग बनवून घ्यायचं आहे। इथं स्टार्टिंगला मी लॉक करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पकडत ही पायपिंग बनवून घ्यायचं आहे। पहिल्यांदा एक फोल्ड करायचं आहे आणि परत एक फोल्ड असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि गोलाकार असं दोन बोटामध्ये गोलाकार असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे काही मार्जिनचा कपडा आहे तो त्या पायपिंगमध्ये जाऊन फसेल आणि आपलं पायपिंग हे गोलाकार असं तयार होईल। अशा पद्धतीने इथं अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत ही पायपिंग बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने असं गोलाकार असं फिरवून घ्यायचं आहे दोन बोटामध्ये धरून आणि आपल्याला गोलाकार असं पायपिंग बनवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही व्हिडिओमध्ये नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल। अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत ही पायपिंग बनवून घेणार आहे आणि आपण जे काही इथं पायपिंगला शिलाई देणार आहे ते शिलाई जे काही खाच तयार होतं, पहिल्यांदा आपण जी शिलाई दिलं होतं त्या खाच्यामध्येच आपलं शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे। इथं अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत ते पूर्ण पायपिंग बनवून घेणार आहे। इथं पायपिंग करताना कुठेही घाई गडबड करायचं नाही। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत आपल्याला हळूवारपणे ही पायपिंग बनवून घ्यायचं आहे। थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण आपलं पायपिंग हे परफेक्ट फिनिशिंगमध्येच इथं तयार झालं पाहिजे, कारण का आपलं ब्लाऊजचं मेन लुक हे पायपिंगवरच इथं डिपेंड असतं। त्यासाठी पायपिंग जर व्यवस्थित असेल तर आपलं ब्लाऊजला छान असं लुक येतं। त्यासाठी आपल्याला पायपिंग हे व्यवस्थित थोडंसं टाईम लागला तरी चालेल, पण परफेक्ट फिनिशिंगमध्येच आपलं पायपिंग हे बनवून झालं पाहिजे। इथं अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत हे पूर्ण गळ्याला असं पायपिंग करून घेणार आहे। इथे एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अजून एक फोल्ड करून घ्यायचं आणि जे आपण दोन बोटामध्ये असं गोलाकार असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पायपिंग हे गोलाकार असं इथं तयार होतं। अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला ही पायपिंग बनवून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेतलेला आहे आणि मी तर बाहेरच्या साईडने थोडंसं पट्टी सोडलं होतं, ते जे थोडंसं एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि तेवढं फोल्ड करण्यापुरतं आपल्याला ठेवायचं आहे। आणि इथं जे काही पट्टी बाहेरच्या साईडने आहे ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड करून मी इथं अशा पद्धतीने आतमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि इथं गोलाकार असं पायपिंग बनवून घेणार आहे। आणि तर एंडिंगला पण आपल्याला इथं शिलाई लॉक करून घ्यायचं आहे। इथं अशा पद्धतीने आपलं पूर्ण पायपिंग बनवून झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते।